नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या काव्य जान्हवी या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हे मी नेहमीच सांगते. आता मी आपल्या समोर चाफ्याच्या झाडा ही पद्मा गोळे यांची कविता वाचते. चाफ्याच्या झाडा, का बरं आला सात स्वप्नात? तेव्हा तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं आता मग. पानांचा हिरवा, फुलांचा पांढरा, रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात रात्री, पायात फुगडी, ती वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा, नको ना रे पाणी डोळ्यात आणू. ओळखीच्या सुरात, ओळखीच्या तालात, भाग्याची गाणी नको. तुझ्याच अयात, एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात खेळले ना. जसं काही घोड्यावर तुझ्याच खांद्यांवर बसून आहात फिरले ना. चाफ्याच्या झाडा, कानात मनात चुकतंय ना. काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय, तुलाही कळतंय ना. चाफ्याच्या झाडा, हसून हसून सजवायचं ठरलंय ना. कुठं नाही बोलायचं, मनात ठेवायचं, फुलांनी ओंजळ भरलीये ना. कुठं नाही बोलायचं, मनात ठेवायचं, फुलांनी ओंजळ भरलीये. तर ही पद्मा गोळे यांची कविता. इथे जे चाफ्याचं झाड दाखवलंय, ते चाफ्याचं झाड मला रूपक वाटतं. रूपक कसलं तर सुखी दिवसांचं, सुखाचं, बालपणाचं, स्वच्छंदतेचं, अल्लडपणाचं या सगळ्यांचं मिळून हे चाफ्याचं झाड एक रूपक झालेलं आहे. आणि ते बालपणी असलेलं स्वच्छंदपण, ते लहानपणी असणारा तो निर्मळ भाव, हे सगळं चाफ्याचं झाड बनून कवयित्रीच्या स्वप्नात आलं असावं असं मला वाटतं. म्हणूनच त्या म्हणतात ना की तुझ्या समोर मी एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलीये. घोड्यावर बसावं त्याप्रमाणे तुझ्या खांद्यांवर बसून मी हिंडली. आणि त्याच्यानंतर त्या म्हणतात की कुठेतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय, तुलाही कळतंय. तर हा कवयित्रीच्या अंतर्मनाचा आवाज आहे की जबाबदाऱ्या पडल्यानंतर माणसाचं मन हे तितकंसं अल्लड, निर्विवश किंवा निर्व्याज राहत नाही. आणि त्यामुळे आपण स्वतःचा मूळ स्वभाव हरवून बसतो. मग आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी चुकलंय, आपण काहीतरी कुठेतरी चुकत आहोत, काहीतरी सल आहे आपल्या मनात, पण आपण तो व्यक्त करत नाही. कारण तसा व्यक्त करणं आपल्या उपयोगाचं नसतं किंवा ज्याला आपण म्हणू आपल्या समाधान मिळणारं नसतं, आपल्याला फायद्याचं नसतं. त्यामुळे आपण ते व्यक्त करत नाही. आणि म्हणूनच कवयित्री पुढे म्हणतात की चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. म्हणजे हे जे होतंय ते सगळं हसून साजरं करायचं असं ठरलंय ना. कुठं नाही बोलायचं, मनात ठेवायचं. कुठेही नाही बोलायचं आपल्याला काय वाटतंय ते, काय दुखतंय ते. का नाही बोलायचं? तर फुलांनी ओंजळ भरली ना. म्हणजे पुढे येणारं सुख आपल्याला दिसतंय. इतर सर्वांचं सुख आनंद दिसतोय. विशेष करून गृहिणींना. गृहिणी जेव्हा घरात काम करत असतात तेव्हा म्हणजे मी माझ्या आईच्या अनुभवांवरून सांगते. माझ्या आईला जेव्हा मी पाहिलंय, इतरांना आवडणारं सगळं त्या बनवतात. इतरांचं प्रत्येक गोष्ट इतरांची ते साजरी करतात, जपून ठेवतात. पण स्वतःच्या आवडत्या नावडत्या गोष्टी मात्र त्या विसरून जातात. स्वतःची होणारी कुठं विसरून जातात, स्वतःला करावी लागणारी दगदग विसरून जातात, स्वतःचे श्रम विसरून जातात. आणि हे कशा करतात? कारण त्यांची ओंजळ फुलांनी भरलेली असते. त्यांना इतरांच्या समाधानामध्ये समाधान मिळतं. इतरांच्या आनंदामध्ये त्यांना अतिशय आनंद होतो. म्हणून त्या ओंजळ त्यांची जी फुलांनी भरलेली असते ती तशीच ठेवतात. आणि कुठेही काही न बोलता जे त्यांच्या मनात कळतंय ते तसंच राखतात. तर अशा प्रकारे ही कविता आपल्याला सांगते की कुठं नाही बोलायचं, मनात ठेवायचं, फुलांनी ओंजळ भरली आहे. यानंतर मी माझी मिळाई नावाची एक कविता सादर करणार आहे. माझे सुख माझे दुःख येते हलकेच साकारत. माझे सुख माझे दुःख येते हलके साकारत. विरघळून जाते हळू तुझ्या मिळाई. विरघळून जाते हळू तुझ्या मिळाईच. गरजेचे आहे तारे असे त्यांना विसरण. गरजेचे आहे तारे असे त्याचे विरघळण. तुझ्या रूपात आणि माझे मलाच आकळण.
तुझ्या रूपात आणि माझे मनाचे आकळण. अलगद मिसळती शब्द तुझ्या सुरात. अलगद मिसळती शब्द तुझ्या सुरात. झिरपत जाती हळुवार माझ्या. उमटून येती नवी रंगचित्रे त्यांच्यात. सुंदर आयुष्य नक्षी येते माझ्या आकारी. साकारते नवी मग सावळली स्वरधुनी. गीत तिचे एकांतात एकटीच गात जाते. सुख दुःख माझे पुन्हा त्यात नवे साकारते. पुन्हा एक कविता नवी कागदावर आकारायचे. तुझ्या आठवणी मला कागद दिले. पुसटल्या अक्षरांसवे सुंदरता तुझते. व्यथाही सांगाया नसे कोणी सोबत. भिनते तुझीच धुरी माझ्या सर्वांगात. तर ही कविता मी आपल्या समोर सादर केली आहे. मगाची जी कविता मी पद्मा गोळे यांची सादर केली होती ती मी कविता शतकाची या पुस्तकातून घेतली आहे. हे आम्हाला BA च्या फर्स्ट इयरला पुस्तक होतं आणि यात अतिशय सुंदर सुंदर कविता आहेत. तर मी त्यातली एक कविता आत्ता सादर केली आहे. काही कविता आहेत ज्या मी पुढच्या भागांमध्ये सादर करणार आहे. इतर अनेक पुस्तकांमधून पण मी कविता सादर करणार आहे. आपल्याला माझं हे कवितेवरचं स्पष्टीकरण कसं वाटलं, कविता कशा वाटल्या, दोन्हीही, आणि माझं सादरीकरण कसं वाटलं, त्यात काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल, काही आणखीन चांगलं करायचं असेल तर तुम्ही मला ते सांगू शकता. त्याचबरोबर कवितांसाठी नवे विषय तुम्हाला शिकवायचे असतील सुचवू शकता. अम, भेटूच परत नवीन कवितांसह याच चॅनलवर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा. आणि मला असं लक्षात येतंय की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत नाही, व्हिडिओ थोडे मी शॉर्ट ठेवण्याचा प्रयत्न करते, तरी सुद्धा तुम्ही तो पूर्ण पाहत नाही. तसं करू नका, कारण तुम्हाला नवीन नवीन आणि काही जुन्या सुद्धा, काही माझ्या काही इतरांच्या त्या कविता शोधून तुमच्या समोर आणण्याचा हा प्रयत्न मी करते. काही वेळेला असं वाटतं की ही मी माझी एकटीची मैत्रीण का भरेल, का सांगते, तर एक छोटासा प्रयत्न आहे सादरीकरण शिकण्याचा. आणि कविता वाचन, त्याचा अर्थ लावणं शिकण्याचा, आणि तो कसा आहे ते तुम्हालाच कळवायचंय मला. त्यामुळे कृपा करून टिप्पण्या द्या युट्यूबच्या व्हिडिओ खाली. फक्त भाषेची श्लाघ्यता सांभाळा, बाकी मला काही म्हणायचं नाहीये. धन्यवाद.